अल्लाह बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, बोल अधिकारी, अल्लाह बोल, बोल बाबू, अल्लाह बोल, बोल बाबू, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, इस कोने से बोल, अल्लाह बोल, आने से बोल, अल्लाह बोल, भागने से बोल, अल्लाह बोल, लपकने से बोल, अल्लाह बोल, लपकने से बोल, अल्लाह बोल, बोल ठेकेदार, अल्लाह बोल, बोल ठेकेदार, अल्लाह बोल, बोल ड्राइवर, अल्लाह बोल, बोल सुरक्षा रक्षा, अल्लाह बोल, बोल अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, बोल ग्राहक, अल्लाह बोल, बोल ग्राहक, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, अदानी के खिलाफ, अल्लाह बोल, अदानी के खिलाफ, अल्लाह बोल, अदानी के खिलाफ, अल्लाह बोल, झालंच पाहिजे, जनतेच्या मालकीचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, हिताचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, हिताचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच दूध सेवा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मीटर फेक दो, फेक दो, फेक दो, मीटर फेक दो, फेक दो, फेक दो, मीटर फेक दो, फेक दो, फेक दो, अरे प्रेम गो बॅक, अदानी गो बॅक, गो बॅक, अदानी गो बॅक, आवाज दो, अरे कर्मचारी ग्राहक एक किटीचा बोल मेरे भाई, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, बोल कर्मचारी, अल्लाह बोल, बोल अधिकारी, अल्लाह बोल, बोल ग्राहक, अल्लाह बोल, बोल ग्राहक, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, रिपीट मीटर पे, अल्लाह बोल, रिपीट मीटर पे, अल्लाह बोल, छुपगिरी पे, अल्लाह बोल, छिपगिरी पे, अल्लाह बोल, अदानी पे, अल्लाह बोल, अदानी पे, अल्लाह बोल, स्मार्ट मीटर पे, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, झंडा लेकर, अल्लाह बोल, मोर्चा लेकर, अल्लाह बोल, जाएंगे, हम जाएंगे, जनता के लिए जेल कौन जाएगा, हम जाएंगे, हम जाएंगे, देश हित में जेल कौन जाएगा, हम जाएंगे, हम जाएंगे, देश हित में काम कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे, देश हित में काम कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे, अदानी को कौन भगाएगा, हम भगाएंगे, हम भगाएंगे, अदानी को कौन भगाएगा, हम भगाएंगे, हम भगाएंगे, बोल मेरे भाई, अल्लाह बोल, बोल मेरे भाई। आज हे आंदोलन नाही आहे, आमची हे गेट मीटिंग आहे, म्हणजे सुरुवात आहे. लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये एक संतावाची लाट होती. या कर्मचाऱ्यावरती दबाव टाकत आहे अधिकारी लोक की हे अदानीचे जे मीटर आहे स्मार्ट मीटरच्या नावाखाली लावत आहे, परंतु हे स्मार्ट प्रीपेड मीटर आहे. हे अदानीनं या ठिकाणी बसवत आहे, ज्या मीटरवरती तुम्हाला ते लोकांना माहिती नाही आहे आणि लोकांपर्यंत ते माहिती नाही. हे मीटर फॉल्टी मीटरच्या नावाखाली ते बसवत आहे. म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून यांना ॲव्हरेज बिल देत होतं. आता ते मीटर जसं या निवडणुका झाल्यानंतर यांनी बसवायला घेतलेलं आहे आणि याचं तीव्रता वाढलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आदेश नाही, फक्त कामगारांना त्या ठिकाणी जाणं, सर्व बायोडाटा त्यांच्याकडे आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि या मीटरमुळं काय होणार आहे, हे प्रीपेड मीटर हे आता तुम्हाला जे आपलं नेहमी नॉर्मल बिल आहे त्या बिलाप्रमाणे देणार आहे. सडनली हे सर्व मीटर बदली झाल्यानंतर ते स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये डिक्लेअर करणार आहे आणि याचा रेट कसा असणार आहे, जसं तुम्ही जशी वीज वापरणार तसं तुमचे रेट वाढणार. परंतु तुम्ही जसं मोबाईलमध्ये चार्ज करता त्या मोबाईलमध्ये चार्ज केल्यानंतर किती युनिटला किती दर आहे याची कुठेही त्याच्यामध्ये वाच्यता नाही. त्या मीटरची कॉस्ट आज 12,000 रुपये आहे. ते 12,000 रुपये कोण भरणार, कसे वसूल करणार? आज कंपनीच्या याच्यावरती करोडो रुपयाचं या ठिकाणी कर्ज आहे आणि ती वसुली आपसुकच या ठिकाणी ग्राहकाच्या बिलामधून वसूल करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आणि हे ग्राहक ही आज ही आपली एक गरज झालेली आहे.
जसं अन्न वस्त्र निवारा तसं विजेशिवाय आपण राहू शकत नाही. हे आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये वीज असल्यामुळंच तुम्ही सर्व हॉटेल चालू शकले, तुमचे काम म्हणजे रुग्णालय चालू शकले. अशी महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक मुद्दा आहे. हे सरकारचं दायित्व आहे. हे सरकारचं दायित्व आहे. सरकारला जनतेला ग्राहकांना स्वस्त वीज देणं हे सरकारचं दायित्व आहे. म्हणून या विजेचा धंदा हा जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवा. आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, परंतु अदानीलाच का ज्या कास्टची किंमत त्यांच्या मतानं ठरवली 12,000 रुपये, हे सर्व दोन-तिन्ही कंपन्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे लूट करतात. पहिले पैसे आपले घेणार आहे. आज आपण ग्राहकांना वीज देतो, वीज दिल्यानंतर बिल पाठवतो आणि बिलाच्या पोटी आपण त्याला जर समजा या ठिकाणी फॉल्ट झाला तर किंवा एखादं मीटर जळालं तर पूर्वी जे 12,000 रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे. हे सर्व जनतेला माहिती नाही आहे. हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे. एवढंच. मागणी काय करावी? जर समजा हे आता कसं आहे कामगाराच्या नोकऱ्या तर कामगार जर समजा कामगाराचेच नुसतं प्रश्न नाही आहे. कामगारांमुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी क्षेत्रात जो काही GDPचा ग्रोथ आहे, आज या देशाचा जो GDPचा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो. म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे. या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे, आज या 40,000 खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुरवली आहे. म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दरसुद्धा स्थिर आहे. या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे. तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे. तेव्हा आमचं दायित्व ठरते, कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते. नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आम्ही जागृती करणार. पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत. जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत. एवढंच या ठिकाणी.